नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काय बघत आहोत तर बंगालचे गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल, नंतर भारताचे व्हाईसरॉय, अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण 5 व्यक्ती बघितलेल्या आहेत. ठीक आहे. बंगालचे गव्हर्नर म्हणा किंवा जे पुढे बंगालचे ती पद बदललं आणि बंगालचं गव्हर्नर जनरल म्हणून ते पद आलं. ठीक आहे. तर आजच्या याच्यात आपण बघणार आहोत पुढचा बंगालचा गव्हर्नर जनरल, ज्याचं नाव आहे लॉर्ड हेस्टिंग्स. एकदा फक्त तुमची लिंक लागण्यासाठी मी तुम्हाला दाखवून देते की आपण कशा पद्धतीने बघत आहोत आणि कशातून बघतीये मी. तर हे आधुनिक भारताचा इतिहास, वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे. तर त्याच्यातून मी हे तुम्हाला शिकवत आहे, ज्याच्यात माइंड मॅप खूप छान पद्धतीने दिले आहेत. म्हणजे मला पर्सनली खूप आवडलेत, त्यामुळे मी हे पुस्तक शिकवायला घेतलं. म्हटलं सोपं जाईल समजण्यासाठी. ठीक आहे. तर हे बघा इथं लिहिलेलं आहे बंगालचे गव्हर्नर. ठीक आहे. तर आता आपण काय काय पाहिलंय, रॉबर्ट क्लाइव्ह पाहिलेला आहे, लॉर्ड वेन्सिटार्ट पाहिला आहे, नंतर वॉरन हेस्टिंग पाहिला. बरोबर. वॉरन हेस्टिंग जो बंगालचा गव्हर्नर असतो, नंतर ते पद बदलतं आणि बंगालचं गव्हर्नर जनरल होतं. बरोबर. आणि मग तोच पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं तर कोण असतं, वॉरन हेस्टिंग. त्याच्यानंतर आपण पाहिलं लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्याच्यानंतर आपण पाहिलं लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली. ठीक आहे. आणि आता आपण काय बघणार आहोत, आपण आधी वॉरन हेस्टिंग पाहिला, आता पुन्हा हेस्टिंग्सच आहे, पण आधीचा होता वॉरन हेस्टिंग. मला हेच सांगायचं होतं की कन्फ्यूज होऊ नका बरं का, की आधी पण एक व्हिडिओ पडला आहे. तर लॉर्ड हेस्टिंग्स त्याला टायटल दिलेलं आहे, पण त्याचं नाव काय आहे बघा, वॉरन हेस्टिंग. तो होता वॉरन हेस्टिंग. आणि आज जो बघणार आहोत आपण, त्याला आपण म्हणू शकतो मार्क्विस ऑफ हेस्टिंग्स. ठीक आहे. तर तो हेस्टिंग आणि हा हेस्टिंग वेगवेगळे आहेत. याचं नाव आपण फ्रान्सिस हेस्टिंग्स असं याचं नाव आहे. आणि मार्क्विस ऑफ हेस्टिंग हे काय झालं, तर मार्क्विस ऑफ हेस्टिंग्स ही पदवी झाली एक प्रकारची. ठीक आहे. हे बघा इथे गुगल सर्च केल्यावर पण हे दिसतं. द मार्क्विस ऑफ हेस्टिंग्स वॉज अ टायटल इन द युनायटेड किंगडम्स पेरेज. द फर्स्ट मार्क्विस ऑफ हेस्टिंग वॉज फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्स. ठीक आहे. who served as the governor general of India from 1813 to 1823. ठीक आहे. तुम्ही काय लक्षात ठेवा, फ्रान्सिस हेस्टिंग्स. या आधी पाहिला होता वॉरन हेस्टिंग आणि हा जो आहे तो फ्रान्सिस हेस्टिंग्स आहे. ठीक आहे. आता आपण बघूया त्याचा कालावधी काय आहे, कार्यकाळ 1813 ते 1823. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर नेहमीप्रमाणे आपण काय बघत असतो, सगळ्यात आधी पार्श्वभूमी बघत असतो. ठीक आहे. कालावधी आपण पाहिला, त्याचा कार्यकाळ 1813 ते 1823. आता पार्श्वभूमी बघूया. याचे धोरण हे भारतीयांप्रती अनाक्रमवादी होते. ठीक आहे. अनाक्रमवादी होते. भारतात येण्यापूर्वी हा वेलस्लीच्या साम्राज्यवादी धोरणांवर टीका करीत असे, तरीही भारतावर आपले सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याकरता याने आपल्या काळात आक्रमक धोरणाचाही स्वीकार केला. म्हणजे पूर्वी त्याचं ते धोरण होतं भारतीयांप्रती, ते आक्रमक नसणारं धोरण होतं, पण ते आपल्या काळात त्याला काही धोरणं अशी राबवावी लागली जी आक्रमक धोरणं होती. ठीक आहे. ही झाली पार्श्वभूमी. आता वृत्तपत्र विषयक त्याचं मत काय होतं किंवा त्याने काय काय केलं ते आपल्याला बघायचं आहे. बघा, वृत्तपत्र विषयक हा उदारमतवादी व वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा भोक्ता होता. त्याने वर्तमानपत्रांवरील सेन्सरशिप विषयक बंधने काही प्रमाणात कमी केली. वृत्तपत्रांवरील कठोर नियंत्रणेही रद्द केली. मात्र इंग्रज राज्याच्या हितासाठी काही साधारण बंधने होतीच. ठीक आहे. काही साधारण बंधने होतीच. नंतर त्याने द कलकत्ता जनरलच्या संपादक जेम्स बकिंगहम याचा परवाना रद्द करण्यास नकार दिला. ठीक आहे. द कलकत्ता जनरलचे संपादक होते बकिंगहॅम, जेम्स बकिंगहॅम. याचा परवाना रद्द करण्यास त्याने नकार दिलेला होता. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण, राजकीय धोरणे. राजकीय धोरणांमध्ये बघा, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा,
प्रत्येक गव्हर्नर जनरल किंवा जी आपण व्यक्ती बघत आहोत, अधिकारी बघत आहोत, कोणत्या काळात त्याने काय काम केलं किंवा त्याचं धोरण काय होतं हे आपल्याला सगळ्यांना नीट माहितीच पाहिजे. ठीक आहे, MCQच्या दृष्टीने पण आणि डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने पण. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला मग उत्तर क्लिक व्हायला मदत होते जर आपल्याला त्या व्यक्तिमत्वाची माहिती असेल तर. राजकीय धोरणे बघूया. नेपाळशी युद्ध करून गुरखा फौजांचा पराभव केला व नेपाळपासून तराई, गढवाल, कुमाऊ हा प्रदेश ताब्यात घेतला. ठीक आहे, नेपाळशी युद्ध करून गुरखा फौजांचा पराभव केला व नेपाळपासून तराई, गढवाल, कुमाऊ हा प्रदेश ताब्यात घेतला. ठीक आहे, इसवी सन 1817 ते 1818 याने पेंढाऱ्यांविरुद्ध केलेली मोहीम यशस्वी ठरली. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. पेंढाऱ्यांविरुद्ध त्याने मोहीम यशस्वी केली. लॉर्ड हेस्टिंग याची तुलना वेलस्लीशी केली जाते. हा पण मुद्दा नीट समजून घ्या की का बरं त्याची वेलस्लीशी तुलना केली जाते. वेलस्लीने भारतात कंपनीची लष्करी सत्ता प्रस्थापित केली तर हेस्टिंग्सने कंपनीची राजकीय अधिसत्ता प्रस्थापित केली. ठीक आहे, वेलस्लीने काय केलं? लष्करी सत्ता प्रस्थापित केली. हेस्टिंग्सने काय केलं? राजकीय अधिसत्ता प्रस्थापित केली. वेलस्लीने फ्रेंचांना भारतापासून दूर ठेवण्यात यश मिळवले तर हेस्टिंग्सने भारतावर इंग्लंडचे राजकीय सार्वभौमत्व निश्चितपणे प्रस्थापित केले. एकूणच काय तर याने वेलस्लीचे अर्धवट कामे पूर्ण केले होते. ठीक आहे, आता बघा प्रशासकीय सुधारणा बघून घेऊ आपण. कलेक्टरला दंडाधिकाऱ्याने पद धारण करण्यास संमती दिली. याने ग्रामपंचायत पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. आता बघा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. महसूल सुधारणा आधी बघून घेऊ. आता महालवारी पण दिली आहे, रयतवारी पण दिली आहे. महसूल सुधारणामध्ये बघा महालवारी आधी बघून घेऊ. वर्ष इसवी सन 1822. ठिकाण वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब, गंगा नदीचे खोरे, उत्तर प्रदेश व मध्य भारताचा काही भाग. प्रमाण भारतातील एकूण शेतजमिनीच्या 30%. महसूल वाटणी शासन, जमीनदार, कुळ व शेतकरी. जनक कोण होते? हॉल्ट, मॅकेन्झी व पुढील काळात मार्टिन बर्ड, विल्यम बेंटिंग. मार्टिन बर्ड याला उत्तर भारतातील भूमिकर व्यवस्थेचा प्रवर्तक असे म्हटले जाते. हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. मार्टिन बर्ड याला उत्तर भारतातील भूमिकर व्यवस्थेचा प्रवर्तक असे म्हटले जाते. गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्स. आता बघा हे वाक्य कसं लक्षात ठेवा मार्टिन बर्डचं. बर्ड म्हणजे काय? पक्षी. पक्षी कसे वरती उडतात ना, हवेत उडतात, जमिनीवर थोडी उडतात, वरती हवेत उडतात ना ते. मग आपल्या भारताच्या बाबतीत पण जर काय म्हटलं तर उत्तर भारत कुठे? वरती आहे ना. दक्षिण भारत कसा खाली आहे तसा उत्तर दिशेला उत्तर भारत म्हणजे वरती असं लक्षात ठेवा. मग मार्टिन बर्ड याला उत्तर भारतातील भूमिकर व्यवस्थेचा प्रवर्तक म्हणता असं लक्षात ठेवा. समजलं ना. आता पुढे रयतवारी. वर्ष इसवी सन 1820. ठिकाण मुंबई प्रांत, आसाम व उर्वरित मद्रास प्रांत. प्रमाण भारतातील एकूण शेत जमिनीच्या 51%. महसूल वाटणी शासन व रयत. संकल्पना थॉमस मनरो व कॅप्टन रीड. गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्स. परिणाम शेतकरी व थेट शासन यांचा संबंध. आता बघा हे जे महालवारी आणि रयतवारी हे जे आता मी तुम्हाला दाखवले तर मी याच्यावर शॉर्ट्स बनवले आहेत काही, तर मला ते तुम्हाला दाखवायचे आहे. तेवढं फक्त तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की ते शॉर्ट्स पण किती महत्त्वाचे आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला खूप गरजेचं असतं. नमस्कार, आज आपण महालवारी जमीन महसूल पद्धत कोणकोणत्या प्रदेशात अवलंब करण्यात आली होती ते बघणार आहोत. यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अकॅडमीचं हिस्ट्री माइंड मॅपचं पुस्तक. यापूर्वी मी सांगितलं कायमधारासाठी 3B लक्षात ठेवायचे, रयतवारीसाठी 2M लक्षात ठेवायचे, तसे महालवारीसाठी 2A लक्षात ठेवायचे. A फॉर आग्रा, A फॉर अवध. ठीक आहे. या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं पंजाब आणि अजून एक लक्षात ठेवायचं संयुक्त प्रांत. थोडक्यात काय नॉर्थ साइड लक्षात ठेवायची. पण हे जे सांगितले हे डेफिनेटली लक्षात ठेवायचे. काय? आग्रा, अवध, पंजाब आणि संयुक्त प्रांत. धन्यवाद. नमस्कार, आज आपण इंग्रज काळातील जमीन महसूल पद्धतीवर आयोगाने पूर्वी जो प्रश्न विचारला आहे तो बघणार आहोत. प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 ला विचारलेला आहे. प्रश्न जोड्या लावाच्या स्वरूपात होता. मी डायरेक्ट आता ट्रिक
होती, त्याच्यासाठी 3 बी लक्षात ठेवायचे, बंगाल, बिहार, बनारस. नंतर रयतवारी पद्धतीसाठी 2 M लक्षात ठेवायचे, मद्रास आणि मुंबई. महालवारीसाठी लक्षात ठेवायचं अवध, आग्रा आणि पंजाब म्हणजे थोडक्यात नॉर्थ साइड. आणि मालगुजारीसाठी लक्षात ठेवायचं सेंट्रल प्रोव्हिन्स. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपले हे सगळे प्रदेश आणि कुठे कुठे ते लावण्यात आले होते, म्हणजे कोणती पद्धत कुठे लावण्यात आली होती हे आपलं सहजगत्या पाठ होतं. धन्यवाद. ठीक आहे, आता पुढे बघूया. शैक्षणिक सुधारणा. इसवी सन 1816 या वर्षी स्थापन करण्यात आलेले कलकत्ता विद्यापीठ नाही, कलकत्ता विद्यालय हे 1819 मध्ये इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारे प्रथम कॉलेज स्थापन झाले. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट लक्षात ठेवा. इसवी सन 1816 या वर्षी स्थापन करण्यात आलेले कलकत्ता विद्यालय हे 1819 मध्ये इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारे प्रथम कॉलेज स्थापन झाले. शिक्षणासाठी याने दरवर्षी 1 लाख रुपये खर्चास मंजुरी दिली. ठीक आहे, दरवर्षी 1 लाख रुपये. कलकत्त्याला हिंदू कॉलेज उघडण्यासाठी अनुदान देण्यात आले. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. बघा आता युद्ध बघा कोणकोणते. पागलपंथीयांचा उठाव, नंतर इंग्रज मराठा युद्ध, नंतर हो जमातीचे बंड आणि भिल्लांचा उठाव. नीट लक्षात दे. पागलपंथीयांचा उठाव कालखंड इसवी सन 1813 ते 1833. नेतृत्व टिपू. इसवी सन 1813 ते 1833. नेतृत्व टिपू. नंतर इंग्रज मराठा कालखंड 1817 ते 1898. विजेते इंग्रज. तह पुणे करार. ठीक आहे, पुढे बघा. हो जमातीचे बंड कालखंड इसवी सन 1820 ते 1827. नेतृत्व हो जमात. मुख्य ठिकाण छोटा नागपूर, सिंगभूम. आणि भिल्लांचा उठाव कालखंड 1817 ते 1857. 1817 ते 1857. ठीक आहे, नेतृत्व चिल नाईक, काजी सिंग. मुख्य ठिकाण अजिंठा, सातमाळा आणि सातपुडा. ठीक आहे, आता बघा वहाबी आंदोलन. वहाबी आंदोलनाविषयी बघून घेऊ. भारतात वहाबी आंदोलनाची सुरुवात सय्यद अहमद खान यांनी रायबरेली येथे केली होती. उद्देश मुस्लिम धर्मात सुधारणा करणे हा होता, परंतु धर्म सुधारण्याऐवजी मुस्लिम धर्माचे राज्य निर्माण करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश बनला. ठीक आहे, आता बघा सुरुवात कोणी केली? सय्यद अहमद खान. कुठून केली? रायबरेली येथून. मुख्य उद्देश काय झाला त्याचा नंतर की मुस्लिम धर्माचे राज्य निर्माण करणे. पण आधी काय होतं उद्देश? मुस्लिम धर्मात सुधारणा करणे. नंतर उद्देश बदलून गेला. ठीक आहे, मुख्य केंद्र हिंदुकुश पर्वतातील एक शिखरावरील सिताना गावात. ठीक आहे, हिंदुकुश पर्वतातील एका शिखरावरील सिताना गावात. त्यानंतर कलकत्त्याचे मुख्य न्यायाधीश पॅक्स्टन व लॉर्ड मेयो यांची हत्या वहाबींनीच केली होती. हा पॉइंट पण महत्त्वाचा आहे. कलकत्त्याचे मुख्य न्यायाधीश पॅक्स्टन व लॉर्ड मेयो याची हत्या वहाबींनीच केली होती. 1857च्या उठावामध्ये बख्त खान हा वहाबी होता. ठीक आहे, पुढे बघा. इसवी सन 1818 बंगाल गॅझेट, बंगाल वृत्तपत्र. संस्थापक गंगाधर भट्टाचार्य. इसवी सन 1818 दिग्दर्शक बंगाल वृत्तपत्र. संस्थापक मार्शमॅन. मला ते याच्यावरून आठवलं. हे बघा कुठे आहे. आता आपण बघितलं दिग्दर्शन बंगाल वृत्तपत्र. संस्थापक मार्शमॅन. याच्यावरून मला हे दाखवायची इच्छा झाली की मी जे कन्फ्यूज होणारे वृत्तपत्र आहे तशी मी प्लेलिस्ट बनवली आहे, ज्याच्यावर मी ट्रिक बनवली आहे. ही दिसते. हे वृत्तपत्रांचं हे फोल्डर आहे किंवा प्लेलिस्ट आहे. त्याच्यात मी ज्ञान, नंतर प्रकाश, दिन, ओपिनियन, इंडिया ह्या शब्दांवरशी रिलेटेड असे खूप वृत्तपत्र आहे. म्हणजे ज्ञान या शब्दाशी रिलेटेड ज्ञान प्रकाश, ज्ञानोदय असे जे आहे ना कन्फ्यूज होणारे, त्याच्यावर मी सेपरेट बनवले आहे. तसंच मी दिग्दर्शन वृत्तपत्राशी संबंधित एक व्हिडिओ बनवला होता. तो मी तुम्हाला दाखवत नाही आता,
फक्त मला तुम्हाला काय दाखवायचं होतं की आपल्याला कन्फ्यूज कुठे होऊ शकतं आणि कन्फ्यूज झाल्यानंतर उत्तर आपली चुकतात, तर मग तेच कसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं याच्यासाठी मी वृत्तपत्रांवर व्हिडिओ बनवले होते, तर तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता जे आहे तो 3 मिनिटाचा छोटाच व्हिडिओ आहे, तो मी काही दाखवणार नाही. फक्त मला तुम्हाला दाखवायचं आहे की दिग्दर्शन, हे बघा एकाक्षी एमपीएससी. आज आपण दिग्दर्शन या शब्दाशी संबंधित जी काही, हे बघा मी थोडक्यात सांगते. दिग्दर्शन हे मार्शमॅन यांचं होतं, कलकत्ता इथून सुरू झालेलं, बंगाली भाषेतलं होतं. दिग्दर्शन मराठीतलं पण होतं, जे बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईमधून चालू केलं होतं. दिग्दर्शन 1818 आणि दिग्दर्शन 1840. तर मला फक्त हेच सांगायचं होतं तुम्हाला. बाकी मी ट्रिक वगैरे सांगितलेली आहे, जास्त काय मी तुमचा वेळ घेत नाही. फक्त मला ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे आणि यूट्यूबवर आहे ते सगळं अवेलेबल, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काही नाही. पुढे बघा. इसवी सन 1821 संवाद कौमुदी बंगाल वृत्तपत्र. संस्थापक राजाराम मोहन रॉय. इसवी सन 1822 मिरातुल अखबार फारसी. संस्थापक राजाराम मोहन रॉय. इसवी सन 1822 बॉम्बे समाचार बंगाल वृत्तपत्र. संस्थापक फैंजी. नंतर 1822 बॉम्बे नेटिव्ह स्कूल. संस्थापक नाना शंकरशेठ. आणि 4 सप्टेंबर 1825 दादाभाई नौरोजी यांचा जन्म बॉम्बे प्रांतातील नवसारी, सध्याचे गुजरात या ठिकाणी झाला. तर ह्या ज्या होत्या ना, ह्या इतर घडामोडी होत्या. ठीक आहे, आधी आपण वहाबी आंदोलन पाहिलं आणि आता जे आपण जे पॉइंट्स पाहिले ते इतर घडामोडी होत्या त्याच्या काळातल्या. ठीक आहे, आता त्याच्याच काळातलं आपण काय बघणार आहोत, एल्फिन्स्टन सुधारणा. मोठी कारकीर्द आहे आणि म्हणजे बरीच माहिती पण आहे, म्हणून व्हिडिओ थोडासा 20-1 मिनिटाचा होतोय, तेवढं फक्त ॲडजस्ट करा. ठीक आहे, पण महत्त्वाचं आहे हे सगळं. तर बघा, एल्फिन्स्टन सुधारणा बघूया. इसवी सन 1819 ते 1827 या काळात एल्फिन्स्टन हा बॉम्बेचा गव्हर्नर होता. ठीक आहे, एल्फिन्स्टन यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी एकूणच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला होता. एकंदरीतच असंही म्हणता येईल की यांनी भारतातील आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रात सुधारणा घडवून आणताना ब्रिटिश साम्राज्याचेही नुकसान होणार नाही याची देखील एल्फिन्स्टनने काळजी घेतली होती. ठीक आहे, व्यक्तिनिट माहिती असण्यासाठी या पद्धतीचे स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे. शेतकऱ्यांच्या केवळ लागवडीयोग्य जमिनीवरच शेतसारा आकारून पूर्वीचे अन्यायी कर रद्द केले. विभक्त अशा 27 कायद्यांचे एकत्रीकरण करून एक संहिता तयार केली व 1 जानेवारी हे 1827 असेल, 1827 रोजी ही एल्फिन्स्टन कायदे संहिता अंमलात आणली गेली. पुढे बघा. पुणे, खानदेश, कर्नाटक, अहमदनगर व सातारा अशा 5 विभागात त्यांनी महाराष्ट्राचे विभाजन केले होते. नीट लक्षात ठेवा, पुणे, खानदेश, कर्नाटक, अहमदनगर आणि सातारा. शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस यंत्रणेची उभारणी केली. 1921 साली एल्फिन्स्टन यांनी खास अनुदान देऊन पुणा संस्कृत कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजमधूनच पुढे डेक्कन कॉलेज या संस्थेची निर्मिती झाली. मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज देखील यांची स्मृती. इसवी सन 1823 मध्ये मुंबई येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले. शिक्षणासाठी निधी जमा करणे तसेच देशी भाषेत ग्रंथ निर्मितीला चालना देण्यासाठी यांनी द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने काही महत्त्वाचे ग्रंथे ही मराठी व गुजराती भाषेत अनुवादित केली. शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांची प्रगती घडवून आणण्यासाठी यांनी 1823 मध्ये शिक्षण विषयक योजना तयार करून लोकशिक्षण समिती स्थापन केली. मातृभाषा व इंग्रजी भाषेच्या शिक्षण पद्धतीचा संस्थापक म्हणून एल्फिन्स्टन यांना ओळखले जाते. 1824 मध्ये मुंबई येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. एल्फिन्स्टन यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.